नमस्ते मुलांनो, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे। गोष्टीचं नाव आहे लाकूड तोड्या आणि त्याचा प्रामाणिकपणा। एका गावामध्ये एक लाकूड तोड्या राहायचा। तो जंगलात जाऊन लाकडं तोडायचा आणि मोळी बनवायचा। मोळी विकून त्याला जे पैसे यायचे त्याच्यामध्ये तो त्याचं घर चालवायचा। एकदा काय होतं माहितीये, लाकूड तोडता तोडता त्याच्या हातातून कुऱ्हाड खाली पाण्यात पडते। पाणी खूप खोल असतं, त्याला ती काढताच येत नाही। त्याला खूप रडू येतं की आता मी कशी लाकडं तोडू। मग काय होतं माहितीये, रडत बसतो करत। तेव्हा त्याचं रडणं ऐकून एक जलपरी पाण्यातून बाहेर येते। ती त्याला विचारते, अरे तू का रडतोयस? तो म्हणतो, काय करू देवी, माझ्याकडे कुऱ्हाड होती ज्याने मी लाकडं कापत होतो, ती पडली की ग पाण्यात। आता मी कशी लाकडं कापू, कशी मोळी बनवू, मला पैसे कसे मिळणार? पैसे नाही मिळाले तर मी घर कसं चालवू, म्हणून रडतोय। जलपरी म्हणते, एवढंच आहे ना, थांब मी तुला पाण्यात जाते आणि तुझी कुऱ्हाड आणून देते। तर लाकूड तोड्या म्हणतो, बरं देवी, मी थांबतो इकडे। ती जलपरी काय करते माहितीये, पाण्यात जाते डुबुक आणि हळूच बाहेर येते। बाहेर येते तर तिच्या हातामध्ये एक कुऱ्हाड असते आणि ती कुऱ्हाड असते माहितीये, चमचम चमचम सोन्याची। तर ती त्याला विचारते, ही आहे का तुझी? तो म्हणतो, अगं देवी, ही तर सोन्याची आहे, माझी नाहीये ही, माझी तर लोखंडाची होती। तर मग देवी ती म्हणते, थांब, तू रडू नको, मी परत पाण्यात जाते। ती परत पाण्यात जाते जलपरी, परत घेऊन येते वरती। आता ह्या वेळेला असते तिच्याकडे चांदीची, ती पण चमचम चमचम करत असते। ती विचारते, ही आहे का तुझी? तो म्हणतो, अगं देवी, ही पण नाही ग माझी, माझी तर लोखंडाची होती। ती देवी म्हणते, बरं। ती परत पाण्यात जाते डुबुक आणि एक कुऱ्हाड घेऊन येते, ती तर त्याचीच असते। ती कुऱ्हाड बघून लाकूड तोड्या म्हणतो, हो हीच आहे माझी, आणि लगेच घेतो ती तिच्याकडून। तर जलपरी म्हणते, अरे तू किती किती प्रामाणिक आहेस, मी तुला एवढी सोन्याची दाखवली तरी तुला लोभ नाही सुटला, तुला मी एवढी चांदीची दाखवली तरी तुला लोभ नाही सुटला, तू फक्त तुझ्याच कुऱ्हाडीच्या वेळेला घेतलंस, तू किती प्रामाणिक आहेस रे। बघ, तुझ्या या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून ही सोन्याची आणि चांदीची दोन्ही कुऱ्हाडी मी तुलाच देते। आणि अशा तऱ्हेने तो जेव्हा खरं बोलला की नाही, त्याच्यामुळे त्याला त्याची तर मिळालीच, आणि सोन्याची पण मिळाली, चांदीची पण मिळाली, आणि अशा तऱ्हेने त्याला त्याच्या खरेपणाचं किती मोठं बक्षीस मिळालं। म्हणून मुलांनो, नेहमी खरं बोलायचं। खरं बोललं ना की आपल्याला खूप छान बक्षीस मिळतं। कशी वाटली तुम्हाला ही गोष्ट? आवडली ना? बाय।